आपल्या भारताचे लोकप्रिय पंतप्रधान मंत्री आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्या संकल्पनेतून राष्ट्रप्रथम ही कन्सेप्ट माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखाली पुढे नेत असताना देशभक्तीपर गाण्यांवर कवायत. आपल्याला माहिती आहे की काल 26 जानेवारी भारतीय प्रजासत्ताक दिन या दिवशी राष्ट्रीय ध्वजारोहणचा कार्यक्रम संपन्न झाल्याच्या नंतर त्या गावांमध्ये त्या शाळेच्या गावाच्या आवारात स्थानिक पातळीवरचे लोकप्रतिनिधी, नागरिक, पालक यांना सोबत घेत शालेय शिक्षण विभाग, त्याच्यासोबतच आदिवासी विकास विभाग, सामाजिक न्याय आणि बहुजन कल्याण, मागासवर्ग या सर्व विभागांच्या माध्यमातून सर्व माध्यमांच्या शाळा, सर्व भाषिक शाळा गेल्या काही महिन्यांच्या पासून त्या ठिकाणी देशभक्तीपर गाण्यांवर कवायत याचं प्रॅक्टिस करत होते. दर शनिवारी 14 ते 15 मिनिटांची ही कवायत त्या ठिकाणी संपन्न होत होती आणि कालच्या 26 जानेवारीला या देशभक्तीपर गाण्यांवर कवायत याने एक विश्व विक्रम वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स लंडन या संस्थेने पण त्याची दखल घेतलेली आहे, नोंद घेतलेली आहे आणि हा विक्रम त्या ठिकाणी प्रस्थापित झालेला आहे. मला वाटतं की सर्व विद्यार्थ्यांचा, सर्व शिक्षक बंधू भगिनींचं, सर्व अधिकारी महोदयांचं माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी त्या ठिकाणी अभिनंदन केलेलं आहे, त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि येणाऱ्याही काळामध्ये दर शनिवारी देशभक्तीपर गाण्यांवर कवायत हे संपन्न होणार आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या बालवयापासूनच देशाच्या विषयी आदर, प्रेम, देशभक्ती निर्माण होणार आहे. सांघिक ही कवायत असल्यामुळे सांघिक नेतृत्व पण याच्यातनं तयार होणार आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ही कवायत शास्त्रशुद्ध पद्धतीने डिझाईन केलेली असल्यामुळे शरीराचा एक प्रकारचा व्यायाम पण त्या माध्यमातून होणार आहे आणि म्हणून असा हा चांगला प्रकल्प राज्याच्या प्रत्येक गावामध्ये, अगदी लहान गावाच्या पासून प्रत्येक शाळेमध्ये यशस्वीरित्या संपन्न झाला. मी सर्व विद्यार्थी, सर्व शिक्षक बंधू भगिनी आणि सर्व अधिकारी महोदयांचं अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो. हे त्याचं सर्टिफिकेट आहे. सर, आज टेलीविजन न्यूज की तरफ से कैबिनेट में क्या डिसीजन से जानकारी मिली? 26 जनवरी भारतीय प्रजासत्ताक दिन के शुभ अवसर पर पूरे महाराष्ट्र के शालेय शिक्षण विभाग, आदिवासी विकास विभाग, सामाजिक न्याय विभाग, ये सभी विभागों के द्वारा सभी माध्यम के स्कूलों, सभी भाषिक स्कूलों के द्वारा सभी विद्यार्थियों ने देशभक्ति पर गाने के ऊपर कवायत, ये राष्ट्र प्रथम प्रकल्प के अंतर्गत ये कवायत संपन्न हुई. मैं समझता हूं लगभग 2.5 करोड़ से ज्यादा स्टूडेंट्स ने इसमें पार्टिसिपेट किया, भाग लिया और राष्ट्रीय कार्यक्रम संपन्न होने के बाद हर गांव में, हर जहां पे ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न हुए वहां पर विद्यार्थियों ने ये कार्यक्रम यशस्वी रीत्या संपन्न हुआ और इसकी नोंद वर्ल्ड बुक ऑफ रिकॉर्ड्स लंदन द्वारा इसकी नोंद हुई है. मैं बहुत आनंद के साथ ये बताना चाहता हूं, माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उप मुख्यमंत्री महोदय ने इस प्रकल्प के लिए
सभी स्टूडेंट्स, सभी टीचर्स, सभी अधिकारी गण का अभिनंदन किया है, उनको धन्यवाद दिया है, शुभेच्छा दी है। सर